चंद्रपुर महानगर के अनेक भागों में पानी की समस्या दिखाई दे रही है। वहीं सिस्टर कॉलोनी के नागरिकों ने चंद्रपुर मनपा को निवेदन किस संदर्भ में दिया, आइए जानते हैं इस खबर में। सिस्टर कॉलोनी नगीनाबाग में पीने के पानी की समस्या निर्माण हुई है, जिससे बार बार पालिका प्रशासन को इस बारे में अवगत कराने पर भी एक दिन बाद ही नल को पानी आता है, जिससे नागरिकों को योग्य प्रमाण में पानी नहीं मिल पाता। पानी की समस्या से नागरिक परेशान है और इसी समस्या को लेकर वंचित बहुजन महिला आघाड़ी महानगर चंद्रपुर की ओर से मनपा आयुक्त को एक निवेदन दिया गया। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में नागरिकों ने अपनी प्रतिक्रिया देते हुए क्या कहा। खरं तर आपण पाहत आहोत मागील 4 वर्षापासून सतत चंद्रपूर शहरामध्ये अमृत योजनेच्या नावाखाली शुद्ध महिलांची फसवणूक केली जात आहे। आपण पाहत आहोत की शहरामध्ये दिवसेंदिवस पाण्याची भीषण समस्या निर्माण होत आहे आणि या समस्येला कुठेतरी प्रशासन कमी पडत आहे। लोकांच्या समस्या ज्या निर्माण झालेल्या आहेत त्या प्रशासन सोडवू शकत नाही आहे। आज आपण पाहत आहोत की नगीनाबाग येथील सिस्टर कॉलनी येथे 1 तारखेपासून आज 2-3 दिवस नळ आलेले नाही आणि त्याच्यातही लोकांना पुरेसं पाणी मिळत नाही आणि नळाचं जे येण्याचं प्रमाण आहे ते फारच कमी फोर्सने येत असते नळाला पाणी। तर लोक सहन कसे करणार आहे? जेव्हा प्रशासनावर ही जबाबदारी आहे तर प्रशासनाने ही चांगल्या रीतीने पार पाडायला पाहिजे, मात्र ते कुठेतरी कमी पडत आहे। अशातच वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने आज आम्ही इथे आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये ठळकपणे त्यांना इशारा दिलेला आहे की त्यांनी लवकरात लवकर ही समस्या सोडवावी, अन्यथा आमच्या महिला इथे धरणं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। ही भूमिका असा इशारा आयुक्त साहेबांना दिलेला आहे। धन्यवाद। आमच्या पाण्याची समस्या आहे मानवता नगर सिस्टर कॉलनीतील 8 दिवसा 1 तारखेपासून तर नळाला पाणीच येत नाही। महानगरपालिकेने 1 दिवसाआड पाणी देते, पण आतापर्यंत नाही का 1 दिवसाआडच पाणी येत होतं पण व्यवस्थित येत होतं, पण 1 तारखेपासून नळाला पाणीच नाही। आम्हाला पिण्याचे पाणीसुद्धा मिळत नाही आणि वारंवार आम्ही सांगून वार्ड मेंबरला किंवा वार्डाचे जे सदस्य आहेत त्यांना सांगून परेशान होऊन गेली। कारण की आता करतो उद्या करतो, इथे काय झालं तिथे काय केलं, ते लाईन खोलली हे लाईन खोलली, अशाच नाही का बतावणीपणा करून त्यांना आम्हाला 8 दिवस म्हणजे याच्यात घोळतच ठेवलं। त्याच्यामुळे नाही का आमची पाण्याची एवढी समस्या आहे की आत्ता काल नळ आला होता तर बिलकुल पिण्याचं सुद्धा पाणी मिळालं नाही आम्हाला। तर त्याच्यामुळे आम्ही महानगरपालिकेवर एक छोटासा मोर्चा म्हणा किंवा एक साहेबांना एक निवेदन देण्यासाठी इथे महानगरपालिकेला पोहोचलो। तरी आमची समस्या लवकरात लवकर सोडवून द्यावी, अन्यथा जर लवकरात लवकर सोडवण्यात आली नाही, मी आणि माझ्या सगळ्या महिला माझ्या वार्डातील महिला इथे महानगरपालिकेसमोर इथे आम्ही उभे आहोत। इथेच आम्ही धुण्याच्या कपड्यासहित इथे आंदोलन करू। सर्वांचं म्हणणं नाही आहे, हे म्हणणं नाही आहे, आम्ही करूनच दाखवू। आणि थातूर तर बिलकुल चालणारच नाही आम्हाला। की थातूर उगीच काहीतरी नळाला पाणी येते ना मग आता उद्या येते, हे थातूर गोष्टी तर आम्हाला चालणारच नाही। आम्ही सगळ्या महिला सक्षम आहोत आणि मग काय करायचं आणि काय ठरवायचं ते आम्ही ठरवू। पण मी असं ठरवलं आहे की जर या 4 दिवसात किंवा 2 दिवसात आमची पाण्याची समस्या नाही झाली तर मी धुण्याच्या कपड्या बालट्यासहित इथे महिलांना घेऊन इथे नगरपालिकेच्या याच माळ्यावर आंदोलन करेन। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रोयार, क्रिकेट रिपोर्ट।